आपल्या यूट्यूब चॅनल गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं मी सविता खोडे खूप मनापासून स्वागत करते। नवरात्र उत्सव चालू झालेला आहे, तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा। तर आज आपण पहिल्या दिवसासाठी करतोय भाजी भाकरी। भेंडीची भाजी आपण करणार आहोत। तर भेंडी चांगली धुवून घेतली, लोखंडाचा तवा गरम झाला की त्याच्यामध्ये 1 चमचावर तेल घातलंय। तेल गरम झालं की लगेचच कापून घेतलेली भेंडीची भाजी परतून घ्यायची। भेंडीची भाजी चांगली बारीक कापायची म्हणजे मस्त खरपूसाची भेंडी तयार होते। भेंडी चांगली परतल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं। मीठ घातल्यानंतर भेंडीला पुन्हा एकदा मिक्स करायचं। आता भाकरीची तयारी करूयात। तर भाकरीसाठी आपण घेतलेलं आहे साबुदाण्याचं पीठ आणि भगर म्हणजे वरईचं पीठ। त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ घातलेलं आहे। पीठ चांगलं मिक्स करून थोडंसं पीठ आपल्याला बाजूला ठेवायचं आहे, जे सुकं पीठ आपल्याला भाकरीसाठी वापरायचं आहे। तर याच्यामध्ये तुम्ही गार पाणी देखील घालू शकता किंवा जर पीठ व्यवस्थित मळलं जात नसेल तर तुम्ही याच्यामध्ये गरम पाणी देखील वापरू शकता। पण पाणी घालताना थोडंच घालायचं आहे आणि पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे। पीठ मळता आपण भाजीकडे देखील लक्ष देऊयात, कारण भाजी करपायला नको। तर तुम्ही बघू शकता मी तव्यावरती थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि आपल्याला इन्स्टंट असं गरम पाणी भेटलेलं आहे। ते पाणी गरम मी या पिठामध्ये घालून घेतलं, म्हणजे गरम पाणी घातलं की पिठाला एक प्रकारची चिकनाई येते, पीठ चांगलं चिकट होतं। तुम्ही बघू शकता जसं तांदळाचं पीठ आपण मळून घेतो, उकड काढतो त्यावेळेस मोदकसाठी जसं पीठ मळतो तशीच मेहनत करून हे पीठ मळून घ्यायचं। मस्त हा गोळा तयार झालेला आहे। हाताला सुकं पीठ लावायचं, जे आपण वाटीमध्ये काढून ठेवलं होतं। भाकरी छान अशी एका हाताने किंवा दोन्ही हाताने थापून घ्यायची। जर थापायला नको वाटत असेल किंवा होत नसेल तर तुम्ही या पद्धतीने तव्यावरती आपल्या पोळपाटावरती चपातीसारखी लाटून घेऊ शकता। ती खूप झटपट होते। आणि हे पहा, आपण भाजीमध्ये मिरची घातलेली नव्हती, तर बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या मी भेंडीची भाजी बाजूला करून मधोमध घालून घेतल्यात। त्याच्यावरती देखील चिमूटभर मीठ घातलं आणि भेंडी त्याच्यावरती पसरवून ठेवली। इकडे आपली जी मस्त अशी भाकरी तयार झालेली आहे ती तव्यावरती आपण घालून घेतलेली आहे आणि नेहमीप्रमाणेच पाण्याचा थोडासा हात लावून घ्यायचा। थोडंसं पाणी लावलं म्हणजे मस्त अशी भाकरी आपली छान अशी फुगते, भाजली छान जाते। थोडंसंच पाणी लावायचं आणि इकडे मी भाजीला देखील ठसका होतोय, कारण ज्या मिरच्या घातलेल्या आहेत त्या भाजीमध्ये मी छान अशा मिक्स करून घेते। मस्त भाजी तयार झालेली आहे। गॅस मी बंद केला आहे भाजीचा आणि आता बघूयात भाकरी पाणी लावून झालेलं आहे, मस्त शेकलेली आहे 2 मिनिट। आणि ही भाकरी मोठ्या गॅसवर भाजायची नाही, लगेचच करपून जाईल। त्याच्यासाठी मी एकदम मंद आचेवरती किंवा जास्तीत जास्त थोडा वेळ तुम्ही मध्यम गॅस करू शकता। मस्त भाकरी पलटून घेतलेली आहे। तुम्हाला बघूनच वाटत असेल की ही तांदळाच्या भाकरीसारखीच दिसते, अगदी तशीच दिसते दिसायला। हे पहा, या पद्धतीने आपण नवरात्रीच्या उपवासाच्या पहिल्या दिवशी मस्त अशी साबुदाणा आणि भगरचं पीठ मिक्स करून छान अशी भाकर करून घेतलेली आहे आणि त्याच्यासोबत आपण भेंडीची भाजी केलेली आहे। भेंडीची भाजी देखील मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे। हे पहा, मस्त अशी ही भाकरी टम्म फुगलेली आहे, दिसायला दिसते एकदम तांदळाच्या भाकरीसारखी। तर चला, आज आपण नवरात्रीच्या पहिल्या दिवशी साबुदाणा आणि भगरचं पीठ मिक्स करून छान अशी भाकरी आणि सोबतच मस्त क्रिस्पी अशी भेंडीची भाजी बनवलेली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात आपण अशाच नवनवीन नवरात्रोत्सवाच्या रेसिपीजसोबत उपवासाच्या। तोपर्यंत तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप मनापासून धन्यवाद। आणि आपली नेहमीची टॅगलाईन सकाळी 40 मिनिट चालत राहा आणि गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्सचा आनंद आणि आस्वाद असाच घेत राहा। थँक्यू। हॅपी नवरात्री।